हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? नीट 2026चे रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे की सर अगदी सोप्या भाषेत नीटचे रजिस्ट्रेशन कसे करायचे आहेत आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स काय आहेत हे तुम्ही सांगा. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, थोडक्यात बरं का, की नीट 2026चे रजिस्ट्रेशन कसे करायचे आहे आणि महत्त्वाचे पॉईंट्स कोणते आहेत हे सांगणार आहे. यानंतर मी तुम्हाला काय सांगणार आहे, महाराष्ट्रामध्ये आणि ऑल स्टेटमध्ये BMS स्पॉट राऊंडचे चान्सेस आहेत का नाही, आहेत तर कशामुळे आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि 2025ची काउन्सिलिंग अजूनही संपलेली नाही, तर BMSचा स्पॉट राऊंड होऊ शकतो. आता काही विद्यार्थी बोलत आहेत आम्ही CT सेलला बोललेलो आहोत, CT सेल बोलत आहे NCSIMला बोललेलो आहोत, पण ह्याचं आणखीन कुठल्याही प्रकारचं कन्फर्मेशन आलेलं नाही आहे गाईज. सो नोटीस कधीपर्यंत येऊ शकते हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की कॉलेजनं आम्हाला सांगितलेलं आहे की नोटीस 100% येणार, 100% येणार. आले तर ठीक, नाही आले तर आपण रिपीट करतच आहोत. ओके, हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. लक्षात, आता वन बाय वन पहा, स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करू. ओके, तो काय आजचा आपला टॉपिक काय आहे, नीट 2026 रजिस्ट्रेशन कसे करायचे आणि महत्त्वाच्या स्टेप्स काय आहेत सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, यानंतर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर काय करायचे हे देखील आपण नीटच्या फॉर्ममध्ये पाहू. ओके, यानंतर नीट फॉर्म 10th सर्टिफिकेटनुसार का भरायचे आपण हे देखील पाहणार आहोत. यानंतर BMSच्या स्पॉट राऊंडच्या नोटीसचे काय अपडेट आहेत हे पाहणार आहोत. ओके, आता वन बाय वन पहा. ओके, सो गाईज पहिल्यांदा पहा, नीट 2026चे रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप कसे करायचे आहे, सिंपल भाषेत म्हणजे साध्या भाषेत तुम्हाला सांगत आहे. ओके, लक्षात, आता वन बाय वन पहा. सो गाईज 12 स्टेपमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. सो साईटचा इश्यू नसेल तर तुमचे रजिस्ट्रेशन साधारणतः 20 ते 25 मध्ये होऊन जाईल, 20 ते 25 मिनिटांमध्ये होऊन जाईल. ओके, पहिली स्टेप पहा गाईज, रजिस्ट्रेशन कॉन्टॅक्ट डिटेल्स. ओके, सो गाईज यामध्ये तुम्हाला 10वीचे सर्टिफिकेट म्हणजे सनद व जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे, तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि मम्मीचं नाव तुमच्या आणि डेट ऑफ बर्थ, ही तुम्हाला ऑल इन्फॉर्मेशन स्टार्टिंगला फिल करायची आहे. आधार कार्डवरती कुणालाही रजिस्ट्रेशन करायचं नाही, कारण की आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ तुमची चुकीची असते आणि नाव देखील चुकीचं असतं काही जणांचं. त्याच्यामुळे ना 10वीची सनद सांगितलेली आहे, 10वीचं सर्टिफिकेट सांगितलेलं आहे. जर हे सर्टिफिकेट सनद नसेल तर 10वीच्या मार्कशीटवरती तुम्ही भरू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, यानंतर पुढचं पाहायचं, डेट ऑफ बर्थ 10वीच्या सनदवर जशी आहे तशीच टाकायची आहे बरं का तुम्हाला. यानंतर मेल फिमेलकडे थोडंसं लक्ष द्या, मेल फिमेलकडे थोडंसं लक्ष द्या, कारण की एकदा फॉर्म सबमिट झाला तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे पेमेंट करून अडकून पडताल, त्याच्यामुळे मेल फिमेल अगोदर चेक करा. यानंतर तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. ओके, यानंतर ॲक्टिव्ह मेल ID आणि ॲक्टिव्ह मोबाईल नंबर टाकायचा आहे या पहिल्या स्टेपमध्ये बरं का. आणि हे सर्व सबमिट करण्या अगोदर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन चेक करायची आहे. लक्षात, मेल फिमेल मात्र चेक करा आणि डेट ऑफ बर्थ एक चेक करा. ओके, यानंतर पुढचं बघायचं सेकंड स्टेप आहे रजिस्ट्रेशन अँड पर्सनल डिटेल्स. तर या ठिकाणी काय आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी टाकायची आहे, कॅटेगरी, आणि या ठिकाणी तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन टाकायची आहे. तुम्ही अभ्यास कसं करता, DTC थोडक्यात इन्फॉर्मेशन आहे, इन्कम वगैरे, याच्यापेक्षा जास्त नाहीये. ओके, सो काय यामध्ये काय आहे नोट पहा, EWS नवीन सर्टिफिकेट काढले नसेल तर तुम्ही रिसिप्ट वरती तुमचं ऍडमिशन घेऊ शकतात. आणि जर तुमच्याकडे दुसऱ्या कॅटेगरी, तुमची कॅटेगरी असेल दुसरी EWS व्यतिरिक्त SC ST किंवा OBC NCL अशी तुमची कॅटेगरी असेल आणि तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल, तुम्ही आता काढत असताल, जे 12वीचे फ्रेशर विद्यार्थी आहेत तसे काढत असतात, तर तुम्ही तुमच्या रिसिप्ट वरती फॉर्म भरू शकतात. ओके, काय अडचण नाही येणार तुम्हाला. ओके, यानंतर पुढचं पाहायचं थर्ड स्टेप आहे PWDच्या विद्यार्थ्यांसाठी बरं का. तिसरी स्टेप फक्त PWDच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ओके, सो गाईज UDID कार्ड नंबर किंवा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. जर हे त्यापैकी तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेट किंवा UDID कार्ड अवेलेबल नसेल तर तुम्हाला सरळ सरळ रिसिप्ट देऊन तुमचं ऍडमिशन करून म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं आहे. जे विद्यार्थी PWDचं आहेत, बरे जरी तुम्ही PWDच्या व्हेरिफिकेशनची किंवा सर्टिफिकेटची प्रोसेस करत असताल, जर जेन्युइनली तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल किंवा पुढे निघत असेल तर तुम्ही PWD मधूनच फॉर्म भरा. असं समजू नका की मी नंतर PWDचं काढेल आणि नंतर होईल. जर तुम्ही नीट 2026ची काउन्सिलिंग करत असताल तर तुम्हाला नीटच्या परीक्षेमध्येच तुमचं PWD मेन्शन असायला पाहिजे, आत्ता सांगतो तुम्हाला. ओके, यानंतर पुढचं आहे फोर्थ स्टेप आहे आधार कार्ड नंबर. म्हणजे तुम्हाला आधार कार्डची इन्फॉर्मेशन भरायची आहे, काय नावाचा काही इश्यू नाही, तुम्हाला काय अडचण नाहीये. तुमचा नंबर जो असेल तो तुम्हाला द्यायचा आहे
आणि तुमचं आधार कार्ड भेटून जाईल तुम्हाला. म्हणजे आधार कार्ड तुम्ही जे सबमिट केलेलं आहे, फोटो वगैरे, तुमचं नाव वगैरे, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला त्या पॅनलमध्ये भेटून जाईल. ओके. यानंतर पुढची स्टेप आहे, फिफ्थ आहे अपार आयडी. तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे घ्यायचं, असेल तर त्या काय अडचण नाहीये, नसेल तर काय स्किप करून टाका, काय प्रॉब्लेम नाही. एवढं मोठे मेजर प्रॉब्लेम नाहीये अपार आयडी 100% द्यायची, स्किप करून टाका, काय अडचण नाही नसेल काढली तर. ओके. यानंतर पुढचा आहे सिक्स स्टेप, एक्झाम सेंटर. तुम्हाला एक्झाम सेंटर आणि पॅरेंट्सची इन्फॉर्मेशन भरायची आहे. टोटली तुम्हाला 3 सेंटर द्यायचे आहेत, तुमच्या सोयीनुसार तुम्ही 3 सेंटर द्या. यानंतर पॅरेंट्सच्या डिटेल्समध्ये लाईक तुम्हाला काय विचारणार, तुमचे मम्मी पप्पा काय करतात आणि त्यांचे एज्युकेशन काय झालेलं आहे हे विचारणार. सिंपल संपलं. ओके. जास्त आहे का टेन्शन याच्यामध्ये सांगा बरं तुम्ही. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही, केअरफुली फॉर्म भरायचा. ओके. यानंतर पुढचा भाग आहे, 7वी स्टेप आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. आता तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे त्या ठिकाणी. म्हणजे 10वी आणि 12वीची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. 10वी कुठे झाली, कोणत्या जिल्ह्यात झाली, कोणत्या कॉलेजमध्ये झाली, किती पर्सेंटाईल आहे, हेची इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन आहे. ओके. यानंतर जर तुम्ही आता 12वी झाली असेल तुमची, 12 म्हणजे रिपीटर असतात, तर तुम्हाला कोड 2 ऑटोमॅटिक येणार. म्हणजे कोड 2, कोड 3 हे खाली येत राहतं. ओके. हे तुम्हाला ऑटोमॅटिक येणार. जर तुम्ही आता 12वीला असताल तर तुम्हाला कोड 1 येईल, फक्त ऑटोमॅटिक कोड 1 येईल. ओके. तुम्हाला कोड 1 टाकायचं आहे जे 12वीला आत्ता आहेत, आणि जे रिपीटर आहेत त्यांना कोड 2 टाकायचं आहे. ओके. लक्षात. यानंतर पुढचा भाग आहे 8वी स्टेप आहे ऍडिशनल डिटेल्स तुम्हाला टाकायची आहे. लाईक्स यामध्ये काय विचारलं तुम्हाला जुळा भाऊ बहीण आहे का हे विचारलेलं आहे. यानंतर तुम्ही नीटची एक्झाम किती दिलेली आहे हे एवढंच. ओके. याच्या व्यतिरिक्त काय नाहीये, सिंपल. ओके. लक्षात. यानंतर पुढचा आहे 9वी स्टेप पहा, पॅरेंट्स कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला टाकायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे बरं का. या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्ह मोबाईल नंबर आणि मेल आयडी टाकायची आहे. पॅरेंट्सचं द्या, नाही तर तुमच्या फ्रेंड्सचं द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. थोडं OTP टाकावं लागेल, त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला. ओके. तर दोन्हीवर OTP येईल, तो व्हेरीफाय करा आणि पुढच्या स्टेपला जाऊ शकता तुम्ही. ओके. यानंतर पुढची 10वी स्टेप आहे टेक अ लाईव्ह फोटो. टेक अ लाईव्ह फोटो. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह फोटो काढायचा आहे. लाईव्ह फोटो तुम्हाला कॅमेरा समोर काढायचा आहे. ओके. नंतर हा फोटो तुम्हाला आधार कार्ड सोबत मॅच करायचा आहे. ते ऑटोमॅटिक मॅच होईल, आणि हे नवीन आहे या वर्षी आलेलं, सो इट्स ओके, काही टेन्शनची गोष्ट नाहीये. ऑटोमॅटिक तुम्ही जो तुमचा आधारवर फोटो दिलेला आहे आणि आता जो कॅप्चर होणारा लाईव्ह फोटो आहे ते थोडंसं मॅच करणार, दुसरं काय नाही करणार. ओके. यानंतर पुढचं आहे पहा 11वं डॉक्युमेंट्स अपलोड. या ठिकाणी खूप महत्वाचं बरं का, डॉक्युमेंट्स अपलोड. किती डॉक्युमेंट्स अपलोड करायचे हे पहा. ओके. सो गाईज पासपोर्ट साईज फोटो आणि लेफ्ट आणि राईट हँड थंब ओनली. फक्त हे थंब बरं का, हे थंब एवढे पूर्ण हात नाहीये, फक्त आपले हे वरचे थंब आहेत ना ते तुम्हाला द्यायचे 10 बोटं, असे 10 बोटं द्यायचे तुम्हाला, फक्त वरचा भाग. लक्षात. यामध्ये पासपोर्ट साईज फोटो आणि लेफ्ट आणि राईट हँड थंब तुम्हाला JPG मध्ये द्यायचं आहे, म्हणजे ऍड करायचं आहे. ओके. अपलोड करायचं आहे, आणि त्याची साईज कमीत कमी तुम्हाला 10 KB ते 200 KBच्या आत पाहिजे बरं का. ओके. यानंतर पुढचं आहे सिग्नेचर. तुमची साईन JPEG मध्ये तुम्हाला द्यायची आहे 10 KB ते 100 KBच्या आत. ओके. यानंतर 4था डॉक्युमेंट्स आहे कॅटेगरी सर्टिफिकेट किंवा रिसिप्ट, तुमच्याकडे जे असेल ते. ओके. ही मात्र तुम्हाला PDF द्यायची आहे 50 KB ते 300 KBच्या आत. ओके. यानंतर 5वं डॉक्युमेंट आहे 10वीची मार्कशीट तुम्हाला अपलोड करायची आहे. यानंतर 6वं आहे 10वीचं सर्टिफिकेट, म्हणजे सनद तुम्हाला अपलोड करायची आहे. यानंतर आधार प्रूफ तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही आधार कार्ड द्या, नाही तर तुमचा पॅन कार्ड द्या, काही इश्यू नाहीये. ओके. हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला PDF 50 ते 300 KBच्या आत तुम्हाला अपलोड करायची आहे. लक्षात. कितव्या स्टेपमध्ये, तुमच्या 11व्या स्टेपमध्ये. ओके. यानंतर आता जर समजा हे तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर झाले. ओके. आता यामध्ये एखादा विद्यार्थी PWDचा असेल तर हे सर्व डॉक्युमेंट्स, आणि प्लस यामध्ये PWDचा विद्यार्थ्याला काय करायचं आहे, त्याचं सर्टिफिकेट किंवा UDID कार्ड, तुम्ही जे सर्टिफिकेट देताल किंवा रिसिप्ट नंबर देताल त्याची PDF तुम्हाला 50 KB ते 300 KBच्या आत अपलोड करायची आहे. हे डॉक्युमेंट सेक्शन झालं. डॉक्युमेंट्स अपलोड होतात, टेक्निकल इश्यू होत असतो तर काय प्रॉब्लेम नाहीये, होऊन जाईल. लक्षात. 8 मार्च लास्ट डेट आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. समज तुम्हाला. यानंतर सगळ्यात शेवटचं पहा 12वं फायनल सबमिट. हे सर्व सबमिट करण्याच्या अगोदर सर्व इन्फॉर्मेशन एकदा केअरफुली चेक करा, आणि त्यानंतरच तुम्ही फॉर्म सबमिट करा. ओके. आणि तुमची पेमेंट किती असेल, जनरलसाठी 1700 रुपये आहे. यानंतर EWS आणि OBC NCL म्हणजेच VJNT 1 NT 2 NT3 या सर्व विद्यार्थ्यांसाठी 1600 म्हणजे 1600, आणि SC ST PWDच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये एवढी फीस आहे तुमच्या नीट 2026च्या रजिस्ट्रेशन फॉर्मची. ओके. रजिस्ट्रेशन फॉर्म करण्याच्या अगोदर या सर्व स्टेप्स तुम्ही केअरफुली चेक करा, कुठलेही प्रॉब्लेम येऊ नये तुम्हाला. ओके. यामध्ये मेन आहे मेल फिमेल तुमचा
एज्युकेशन डिटेल्स आणि तुमचा कास्ट कॅटेगरी कोणती आहे ते मेन्शन करणं गरजेचं आहे बरं का, कारण की ह्याच्यावरच तुमची पुढची काउन्सिलिंग होईल. लक्षात समजलं तुम्हाला. नीट 2026चे फॉर्म कसा भरायचा आहे स्टेप बाय स्टेप. ओके, साध्या भाषेत सांगितलं मी, जास्त मोठं नाही बरं का. ओके, यानंतर पुढचा टॉपिक काय आहे मेन, BMS स्पॉट राऊंडचे अपडेट काय आहेत आणि ह्याचे कन्फर्मेशन काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, सो गाईज पहिल्यांदा पहा, कोर्टामध्ये परत कॉलेजवाले गेले आहेत. सो पॉझिटिव्ह आन्सर आलेले आहे कोर्टाकडून, पण NCSIM ऐकत नाहीये. तर पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला सर्व क्लिअर होऊन जाणार. ओके, यानंतर पुढचं आहे, जर स्पॉट राऊंड झाला तर ऑल स्टेटमध्ये होईल, नाहीतर कोणत्याही स्टेटमध्ये होणार नाही. महाराष्ट्र का असेना, सीट्स किती का शिल्लक राहिले असणार. ओके, यानंतर पुढचं बघायचं, स्पॉट राऊंड नोटीस आली तर 13 ते 14 फेब्रुवारीच्या आत येऊ शकते. 13 फेब्रुवारी 14 फेब्रुवारी, तुम्हाला सांगतो तुम्ही 15 फेब्रुवारीपर्यंत वाट बघू शकतात. सो स्टील वेट गाईज. आणि रिपीट तर आपण करतच आहोत, सो काय प्रॉब्लेम नाहीये. आता सांगतो तुम्हाला, स्पॉट राऊंड झाला तर झाला, नाही तर नाही. होप्स ठेवू शकतात तुमच्या इच्छेनुसार, पण रिपीटवरती लक्ष मात्र द्या. आता सांगतो तुम्हाला, असं समजू नका की सर सांगत आहे स्पॉट राऊंड होणार आहे तर आम्ही थांबतो. बिलकुल टाइम वेस्ट करायचा नाहीये. मी तुम्हाला जस्ट होप्स ठेवायला सांगतोय. जर स्पॉट राऊंड झाला तर ऍडमिशन होऊन जाईल तुमचं, नाही झाला तर रिपीट आहेच, त्याच्यामुळे सांगतोय तुम्हाला बरं का. लक्षात समजलं. यानंतर पुढचं आहे नोट, स्पॉट राऊंड साठी वेटिंग विद्यार्थ्यांना, आता नीटचे फॉर्म सुरू झालेले आहेत. ओके, आता जे विद्यार्थी स्पॉट राऊंड साठी थांबणार आहेत त्या विद्यार्थ्यांना नीटचे रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे जस्ट ऍडवाइस देत आहे मी तुम्हाला. 23 फेब्रुवारी नंतर केले तर चांगलं होईल बरं का. 23 फेब्रुवारीच्या नंतर केलं तर चांगलं होईल. 23 फेब्रुवारी का सांगतोय मी तुम्हाला, एक्सपेक्टेड डेट सांगतोय तुम्हाला की आपली 2025ची काउन्सिलिंग यापर्यंत संपू शकते किंवा 15 फेब्रुवारीपर्यंत संपू शकते. जस्ट होप सांगतोय तुम्हाला. आणि 23च्या नंतर जरी तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्हाला 8 मार्चपर्यंत तुम्हाला डेट आहे. सो काही इश्यू येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे 2 काम होतात. जर स्पॉट राऊंड झाला तर तुम्हाला ऍडमिशन भेटून जाईल, नाही झाला तर तुम्ही 23च्या नंतर फॉर्म भरून मोकळे होऊ शकतात. लक्षात समजलं तुम्हाला. यानंतर शेवटचं भाग आहे. सो गाईज, पुढचे 1 ते 2 दिवस खूप महत्त्वाचे आहेत, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी आत्ता देखील तुम्हाला 2025चे अपडेट टाइम टू टाइम देत आहे. टाइमपास करत नाहीये. जर मला वरून अपडेट जेन्युइन भेटत असतील, मी अगोदर इन्क्वायरी करतो, त्यानंतरच मी शेअर करतो बरं का. कारण की हे यूट्यूब आहे, त्याच्यावरती जी इन्फॉर्मेशन योग्य आहे ती तुम्हाला मी देत असतो. कारण की माझ्या इन्फॉर्मेशनमुळे आत्ता BHMSच्या या राऊंडला देखील विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेले आहे. ओके, सो आपलं चॅनल मात्र सबस्क्राईब करा. लक्षात समज तुम्हाला. यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. ओके, इनकेस जर तुम्हाला काही विचारायचं असेल, काही समजत नसेल तर कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर करेलच. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.